गाडीच्या बोनेटवर बसून आरोपींची धिंड काढणं पुणे पोलिसांना महागात पडलंय। भारती विद्यापीठ पोलिसांच्या कारवाईची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत मुख्य सचिव डीजीपी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। यामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। आरोपींची धिंड काढली, पोलिसांना महागात पडली। पुणे पोलिसांनी आरोपीची काढलेली ही धिंड बघा। आरोपीने एखादा गुन्हा केल्यानंतर त्याला धडा शिकवण्यासाठी पोलीस ऍक्शन घेतात, आरोपीची धिंड काढतात। मात्र हीच धिंड काढणं आता पोलिसांना चांगलंच महागात पडलंय। पुणे पोलिसांना थेट राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवली आहे। कारच्या बोनेटवर बसून आरोपीची धिंड का काढली याचं उत्तर पुणे पोलिसांकडे मानवाधिकार आयोगाने मागितलंय। पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नोटीस पाठवली आहे। पुणे पोलिसांच्या कृतीचा मानवाधिकार आयोगाकडून जंगलराज असा उल्लेख करण्यात आलाय। पोलिसांना 20 ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। जुलै महिन्यात झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 4 संशयितांना अटक केली होती। त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पोलीस वाहनाच्या बोनेटवर बसवून धिंड काढली। तसंच मृत व्यक्तीचे नातेवाईक हे आरोपीला चपलेने मारत असल्याचं व्हिडिओ दिसतंय। दरम्यान यानंतर पोलिसांनी धिंड का काढली यावर स्पष्टीकरण दिलं। जनतेमध्ये गुन्हेगारांची दहशत निर्माण होऊ नये हाच धिंड काढण्याचा उद्देश होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। तसंच नोटीसला उत्तर दिलं जाईल, मात्र गुंडांना पाठीशी घातलं जाणार नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। नोटीस नक्की काय आहे याची मला कल्पना नाही, संबंधित विभागाचे अधिकारी त्याला योग्य ते उत्तर देतीलच। परंतु मला वाटतं ज्या वेळेस गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुन्हा करतात, विशेषतः त्या भागामध्ये दहशत निर्माण करण्याचा उद्देश असतो आणि ह्या व्यक्तीला आपण घाबरलं नाही पाहिजे हा संदेश पोलिसांकडे द्यायचा प्रयत्न असतो आणि त्यावेळेस केलेली ही कारवाई आहे। तर मला वाटतं ह्यामध्ये भविष्यामध्ये देखील जर का कोणीही गुंड आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा पळवाटा धरून त्यांना याच्यामध्ये वाचता येणार नाही, त्यांच्यावरती कडक कारवाईही केली जाईल। जनतेमध्ये गुंडांची दहशत निर्माण होऊ नये हाच उद्देश धिंड काढण्यामागचा असतो। मात्र पुणे पोलिसांची धिंड काढण्याची पद्धत राज्य मानवाधिकार आयोगाला खटकली आणि त्यांनी थेट पुणे पोलिसांनाच नोटीस पाठवली आहे। त्यामुळे पोलीस आता मानवाधिकार आयोगाच्या नोटीसला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।